त्यांचा प्रश्न आहे, परंतु या JRमुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबीसीमध्ये येणार आहे. तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही. आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे, मर्यादा आहे, ती पुढे न्या, ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या. ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे. परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अच्छा, तुम्ही छगन भुजबळ असेल, प्रकाश शेंडगे असेल यांना फोन केलेले आहेत, ते नेते येणार आहेत का? या व्यतिरिक्त काही प्रमुख नेते? तायवाडेंना तुम्ही निमंत्रण दिले? तायवाडेंची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही. त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हटले की ओबीसीचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात, हे त्यांनाच माहीत. आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल. परंतु आम्ही त्यांना आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही. या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत. भुजबळ साहेबांशी मी दोनदा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही. मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले त्यांनी. परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत. या JRमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री मात्र म्हणताय की सरसकट आम्ही देणार नाही, ओबीसीच्या ताटातलं आम्ही बाहेर दिलेलं नाही असं बोलले. हे बघा, मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतोय, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी. आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतो आहे, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू. परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल. पण हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे. खरं तर त्या JRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला. आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की 9 लाख कुणबी आहेत आणि बाकी 22 लाखापर्यंत मराठी आहेत. आता हे मराठी आणि कुणबी शोधायचे कसे? 9 लाख कोण आहेत? तर याच्यातून काहीही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही. त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली. ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली आणि जो JR काढला हा सरसकटचा JR आहे. पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता, त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो. परंतु आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना ओबीसी. आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. महावितरणकडून पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या उदंचन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. महावितरणकडून त्यांच्या कांबा इथल्या उपकेंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामं असल्याने KDMCचा पाणीपुरवठा उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
डोंबिवलीतील खुणी तळोजा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। अवजड वाहनांना प्रवेश दिल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वाहतूक पोलीस पैसे घेऊन वाहन सोडत असल्याचा आरोप चालकांनी केला। म्हाडा कायदा कलम 79A अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती धोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। त्या नोटिशीला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवलं, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले। या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर आज सुनावणी होणार आहे। म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीकरता मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्याकरता आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। देशात आधार कार्ड करता एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत। विजन 2047 अंतर्गत सरकारकडून या योजनेवर काम केलं जात आहे। या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल। राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे। तसंच प्रवेशाकरता जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीमध्ये भरल्या जाणार आहेत। MHCET एक्झाम राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त झालेल्या जागांवर प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेले आहेत। याकरता पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे। कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावर प्रवेशाकरता अर्ज करता येणार आहेत। वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देण्यात आलाय। 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय। त्यामुळे शनिवारपासून गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोरा भाऊचा धक्का, करंजा रिव्हर्स या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते। पुढचं बुलेटिन घेऊन येते माझे सहकारी प्रियंका।